नमस्कार मित्रांनो, आज आपण झटका मशीनचा संपूर्ण असा व्हिडिओ पाहणार आहे। संपूर्ण इन्स्टॉलेशन कशा पद्धतीने करायचं आहे, झटका मशीनचं कनेक्शन कशा पद्धतीने करायचं आहे, किती अंतरावर आपल्याला पोल लावायचे आहेत, लाकडं लावायचे आहेत, तर हे संपूर्ण अशी माहिती आज पाहणार आहोत। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा, संपूर्ण बघा तर कशा पद्धतीने आपण तर मित्रांनो, झटका मशीनसाठी आपण ही बॅटरी 12 व्होल्ट 40 हर्ट्ज ही बॅटरी आहे। 1 वर्षाची गॅरंटी आहे या बॅटरीची। ही बॅटरी आपण त्यासाठी आणलेली आहे आणि त्यानंतर हे सोलरचं मशीन आहे। ही बॅटरीची अशा प्रकारची पिन आहे। ही पिन आपल्याला ह्या पिनमध्ये येणारं अगदी सोप्या पद्धतीने आपण समजून सांगणार आहोत। ह्या पिनमध्ये येणारं जे लाल वायर आहे ते आपल्याला फेजला जोडायचं आहे आणि काळं वायर आहे ते आपल्याला न्यूट्रलला जोडायचं आहे। त्यानंतर ही पिन आपल्याला सोलरची जी मशीन आहे, जी सोलरची मशीन आहे त्यामध्ये बॅटरी, हे बघा इथं बॅटरी नाव आहे, त्यामध्ये ही पिन कनेक्ट करायची आहे आपल्याला। तर अशा पद्धतीने ही पिन कनेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं दाखवलं जाईल 13.1 असं बॅटरीची दाखवली जाईल। आणि त्यानंतर आपल्याला ही सोलरची पिन आहे। हे बघा, हे आपलं सोलर पॅनल आहे। हे बघा आपलं सोलर पॅनल आहे। सोलर पॅनलमध्ये सुद्धा यामध्ये आपल्याला इथं सोलर नाव लिहिलेलं आहे। यामध्ये ही पिन आपल्याला इन्सर्ट करायची आहे। तर इन्सर्ट केल्यानंतर आपली बॅटरी आता चार्जिंगला लागलेली आहे। तर आता यामध्ये इकडं काम झालेलं आहे आपलं। तर त्यानंतर यामध्ये आपण सोलर मशीन ऑन केल्यानंतर अशा प्रकारे आपलं झटका मशीन अशा प्रकारे चालू झालेलं आहे। तारीमधून सुद्धा कटकट आवाज अशा प्रकारे येत आहे। तर आपण या मशीनची थोडक्यात माहिती बघूया। 12 आणि 24 घंटे आपण 12 घंट्यासाठी सुद्धा याला अलॉट करू शकतो। 12 घंटे म्हणजे आपण संध्याकाळी हे मशीन ऑटोमॅटिकली चालू होईल। त्यानंतर हाय पॉवर लो पॉवरमध्ये सुद्धा हे आपण करू शकतो। त्यामध्ये अलार्म पण आहे। तर अशा प्रकारे बॅटरी लो असल्यावर हे आपल्याला सिग्नल दाखवू, चार्जिंगचं सिग्नल इथं आहे आणि पॉवर म्हणजे चालू केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला हे लाईट लागेल। यामध्ये तर आपण ऑफ करूया। तर आपण आता तार कशा प्रकारे तारीचं कनेक्शन केलेलं आहे, फेज कुठं जोडलेला आहे आता पाहणार आहोत। तर चला तर मग बघूया। तर अशा प्रकारे आपण 20-20 फुटावर असे पोल लावलेले आहेत। 5-5 फुटाचे आपल्याला लाकडाचे तुकडे करायचे आहेत आणि ते 20 फुटावर आपल्याला एक तुकडा तो लावायचा आहे। आणि इनर अशा पद्धतीने आपल्याला इनरची फिटिंग करायची आहे। ही तार याच्यामधून घेऊन अशी घ्यायची आहे आपल्याला, ही अशी घेऊन अशी घ्यायची आहे आणि इनर आपल्याला एका तारीने पकडच्या सहाय्याने आपल्याला इनर अशा प्रकारे पाठीमागच्या साईडला असे पॅक करून घ्यायचे आहेत। आणि ही तार आपल्याला अतिशय अशी ओढून घ्यायची आहे, ढिली ठेवायची नाही आहे, तंग करून घ्यायची आहे। तर हे मशीनचं फेजचं वायर आहे। तर हे या मशीनच्या पाठीमागच्या साईडला अशा पद्धतीचं फेजचं वायर जोडलेलं आहे। हे आपल्याला हे तारीला जोडायचं आहे। तर चला तर मग बघूया आपण सोलर मशीनची अर्थिंग कशा प्रकारे करायची आणि फेजचं वायर अशा पद्धतीने जोडायचं। तर अर्थिंग करण्यासाठी आपल्याला एक अशा प्रकारचा एक गज घ्यायचा आहे। त्यामध्ये आपल्याला एक मिठाचा पुडा लागेल व त्यासाठी आपल्याला मिठाचा पुडा व थोडासा कोळसा पण आणला तरी चालेल। यामध्ये आपल्याला 1 फूट खोल खड्डा घ्यायचा आहे। त्यामध्ये कोळसा आणि मीठ टाकून अशा पद्धतीचा गज लावायचा आहे। हे वायर आहे का, हे आपल्याला डायरेक्टली जमिनीत गेलं पाहिजे अशा पद्धतीने आणि यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे। तर अशा पद्धतीची ही अर्थिंग आहे। हे पाठीमागच्या साईडला हे अर्थचं वायर आहे आणि हे फेजचं वायर, हे अर्थिंगचं वायर आपल्याला इथं कनेक्ट करायचं आहे।
सोलर मशीनला इथं कनेक्ट करायचं आहे। त्यानंतर जे फेजचं वायर आहे का ते आपल्याला फेजचं वायर आपल्याला इथं लावायचं आहे। तर अशा पद्धतीने हा सोलर मशीनचा संपूर्ण डेमो आपण पाहिलेला आहे। तुम्हाला जर काही अडचण असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा, कशा पद्धतीने अर्थिंग करायची संपूर्ण असा व्हिडिओ आज आपण पाहिलेला आहे। तर त्यासाठी काय साहित्य लागणार आहे, अर्थिंगसाठी काय साहित्य लागणार आहे, कशा पद्धती आपण घरी सुद्धा याची फिटिंग करू शकता। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या NSB डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।